श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं म्हणजे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप सांगताय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगली इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, देवपूजेचं पाणी कुठे टाकावं, काय टाकावं, हा आपल्याला साधारणपणे सगळ्यांनाच प्रश्न पडत असतो. देवपूजा ही आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते. जर होत नसेल तर आवर्जून ती झालीच पाहिजे. हे बघा, जशी आपल्याला रोज अंघोळ करण्याची ही गरज आहे, त्याचप्रमाणे देवांना सुद्धा हे बघा, देव आपल्या सुखदुःखामध्ये आपण त्यांना हाक मारतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, तर त्यांना सुद्धा आवर्जून आंघोळ ही दररोज ही झालीच पाहिजे, हे लक्षात घ्या. तर आता देवांना दररोज आंघोळ घातल्यानंतर त्यांचं जे काही हळद, कुंकू, अक्षदा असं मिश्रित किंवा अष्टगंध मिश्रित जे काही पाणी असतं किंवा पंचामृत असतं, असं भरपूर असं पाणी आपलं देवांना आंघोळ घातल्यानंतर साचत असतं. तर त्या पाण्याचं काय करायचं, हे ते देवपूजेचं पाणी हे कुठेही फेकून देतात. तर असं बिलकुल आपल्याला करायचं नाही. हे बघा, आपल्याला त्यामुळे कितीतरी दोष लागत असतात. आपण देवपूजा करतो, पण ती देवपूजा करण्याचे सुद्धा काही नियम आहेत. त्याचं पाणी कुठे फेकावं, काय फेकावं, याचे सुद्धा काही नियम आहे. ते पाणी कोणाच्याही पायदळी आलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. जर त्या पाणी आपल्या पायदळी जर येत असेल, देवपूजेचं पवित्र पाणी, तर आपल्याला कितीतरी दोष लागतात आणि आपल्याला त्या देवपूजा केल्याचं फळसुद्धा मिळत नाही. त्यामुळे आपल्याला मग असं वाटतं की आपण एवढं सगळं करतो आणि तरीसुद्धा आपल्यासोबतच असं का घडतं. त्याचबरोबर देवपूजेचं पाणी हे काही जण काय करतात की तुळशीला अर्पण करत असतात. तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही आहे. हे बघा, देवपूजेचं पाणी हे चुकूनही तुळशीला सुद्धा अर्पण करू नये. तुळस ही सुद्धा एक देवी आहे, आपण तिला माता स्वरूप मानतो. तर तुळस ही सुद्धा तितकीच पवित्र असते. त्यामुळे तुळशीला सुद्धा ते देवांचं जे काही ते उष्टच पाणी होतं, तर ते तुळशी मातेला अर्पण होणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुळशी मातेला अर्पण करताना नेहमी आपल्याला स्वच्छ पाणी अर्पण करायचं असतं आणि तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा ही दररोज करायची असते. जशी आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे तुळशी मातेची सुद्धा पूजा आपली ही दररोज झालीच पाहिजे. तर पण देवपूजेचं पाणी आपल्याला तुळशी मातेला न टाकता तुळशी मातेला आपल्याला स्वच्छच पाणी अर्पण करायचं असतं. त्यानंतर आता देवपूजेचं पाणी हे तुम्ही कुठे फेकू शकता, तर तुम्ही तुळस सोडून किंवा आपण ज्या कुठल्या झाडांची पूजा करतो ती झाडं सोडून आपण इतर झाडांना ते पाणी टाकू शकतो. म्हणजे जसं की तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायला चालणार नाही. बेलाचं झाड जर तुमच्याकडे असेल तर बेलाच्या झाडाला सुद्धा आपल्याला